ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच इच्छा पूर्ण करणारे आणि संकटातून मुक्त करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा. लवकरात लवकर व्हिडिओ मिळवण्यासाठी. स्वामी भक्तांनो, हा संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका आणि हा संदेश मोजून 20 मिनिटे नक्की ऐका. तुम्हाला स्वामींचा नक्कीच अनुभव येईल आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल. तुम्ही फक्त कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. तो आहे ना वर वसलेला, त्याने संकट दिला आहे, मार्गही तोच दाखवेल. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायला शिका आणि स्वामींवर विश्वास ठेवला की स्वामी सर्व काही ते आपल्याला देत असतात. म्हणून कुणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कुणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही आहे हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन आहे. आणि ते सुखी जीवन आपण त्याच पद्धतीने जगू शकतो. म्हणून सुखी जीवन जगण्यासाठी स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, सुख हे स्वतःवरच अवलंबून आहे. सुखाचा उगम आपल्याच आहे, ते जगाकडून मिळत नसते. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला मिळत नाही. याचे कारण असे की सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते. आपण आहोत तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे आणि जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते. म्हणून समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत आणि ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का त्या विजाच्या उगमस्थानी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागत नाही. फार तर काय, घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणाच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये सुधारणा झाल्याशिवाय बाहेरील सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे, पण असे कधी झाले आहे का की अमुक एका ठिकाणाचे पाणी कमी खारट आहे? तसेच जगात कुठेही गेले तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार आहे. म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवर आहे आणि त्याला उपाय म्हणजे स्वतःची सुधारणा करणे हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची हे ईश्वराने मनुष्याला बरे वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे आणि ती इतरांना, प्राण्यांच्या नाही. तर ती आपण त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे आणि ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळालं आहे. म्हणून आपण वाईट गोष्टी करण्याची टाळावे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून वाईट गोष्टी टाळणे प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते आणि ते कृती करण्यापेक्षा केवळ ही सोपे असते. आणि म्हणून चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असे नाही. सारांश आहे की सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे आणि चांगल्या गोष्टी शक्यतेनुसार करीत राहाव्या. आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे. असे केल्याने सुख मिळेल आणि जगाकडून सुख मिळेल ही कल्पना चुकीची आहे. तुझे आणि तुझ्यापाशी परी तू जागा बोललाशी, म्हणून आपण स्वतः जगासारखे वागत नाही, मग जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का म्हणावे बरं? म्हणून गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे आणि भगवंता वाचून मनाची तयारी होणार नाही. म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावे आणि मग समाधानात राहावे. म्हणून भगवंताचे सदा सर्व काळ स्मरण ठेवावे आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची कृपा होय. आणि हो, तीच ही कृपा करत असतो. म्हणजे स्वामींवर आपण विश्वास ठेवला आणि स्वामींचे नामस्मरण केले तर भले भले मोठे संकट आपल्यावरून निघून जाऊ शकतात. म्हणून भले मन आपलं जलतत्वाचं आहे तरी पाण्याला हवा तो रंग तुम्ही देऊ शकता, पण मनाला नाही, कारण मनाच्या अधीन तुम्ही आहात, तुमच्या अधीन मन अजिबात नाहीये. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्यांचे सांगितलेले चांगले विचार दिसत असतात. म्हणून फुलपाखरासारखं आयुष्य हे फक्त 14 दिवसाचं असतं. ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत असतं. यावरून लक्षात येते की आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे. तो भरभरून आणि आनंदाने आपण नक्कीच जगला पाहिजे. आणि थांबा, दुसऱ्यांचे यश पाहून आपला मार्ग निवडू नका. स्वतःचे आत्मचिंतन करा आणि आपण काय करू शकतो ते बघा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. आणि हे तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे. हसणाऱ्याला कधी रडवेल आणि रडवणाऱ्याला कधी हसवेल हे मात्र सांगता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, काळ कितीही विरुद्ध असला तरी चारित्र्य दमदार ठेवायचंय.
आणि ते चारित्र्य दमदार असलं की आपल्याला भरपूर गोष्टी या चांगल्या पद्धतीने मिळत असतात आणि अनुभव आपल्याला चांगले मिळत असतात. म्हणून आपल्याला काही गोष्टी वरपर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्या आपण नक्कीच मनापासून सांगितल्या पाहिजेत. त्या गोष्टी वरती जात असतात. म्हणून तुम्ही कोणतीही गोष्टीबद्दल कधी खेद निर्माण करू नका. प्रयत्न करा. एक दिवस तुम्हाला वाट नक्कीच मिळेल. आणि आपले आयुष्य हे ऊन सावलीचा खेळ आहे आणि तसाच तो खेळ जीवनभर चालत राहणार आहे. आणि ऊन म्हणजे नक्कीच दुःख आणि सावली म्हणजेच नक्की सुख असं जरी आपण धरलं तर हा ऊन आणि सुख दुःख हे चालूच राहणार आहे. म्हणून शून्य आणि वर्तुळ यातही एक फरक आहे. कारण शून्यात आपण एकटे असतो आणि वर्तुळात आपली माणसं मात्र असतात. म्हणून आणि सुखाची व्याख्या प्रत्येकाची मिळणारे असते. मात्र प्रत्येक क्षणी समाधानी राहतो तोच खरा सुखी माणूस असतो आणि तोच खरा समाधानी असतो. म्हणून मित्रांनो, तुमची जेवढी प्रॉपर्टी जेवढा गुंठा तुम्ही करता ते कधीच आपल्या कामी येत नाही. फक्त ते असावे हे मात्र निश्चित. पण त्याचा गर्व आपल्याला कधी होऊ नये. म्हणून निर्मळ मनाने प्रेम व आनंद देणारी व्यक्ती आपल्याला सहवासात असणे ही देखील निसर्गाची देणगी आहे. आणि सोपं नाही या जगात प्रामाणिक आणि मन मोकळेपणाने जगणे. कारण लोक पाठिंबा कमी देतात आणि बदनामी मात्र ते जास्त करत असतात. आणि तुम्ही कर्माचा पाठलाग फक्त करा. भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करत येईल. आणि सुखापेक्षा दुःखामध्ये मिळणारं ज्ञान हे अधिक श्रेष्ठ असतं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि आयुष्यातील कोडी सोडवायची असतील ना तर स्वभावात गोडी असायला हवी हे मात्र निश्चित. आणि आयुष्य किती सुंदर असले तरी मैत्रीशिवाय अपूर्ण आहे. आणि स्वतःबद्दल अभिमान असावा. पण कोणत्याही गोष्टीचा अहंकार मात्र तुम्हाला कधी नसावा. आणि चुकांमधून येतो तो अनुभव असतो आणि अनुभवातून मिळते ते खरे यश असते आणि ते तुम्हाला मिळूनच राहत असते. म्हणून 1000 चुका करा पण एक चूक 1000 वेळा कधीच करू नका. आणि दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्याकडे करतात हे मात्र निश्चित आहे. म्हणून हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. आणि शून्याची ही उणीव भासते कधी कधी कारण तिथे खूप जागा असते नव्या स्वप्नांसाठी. म्हणून ते स्वप्न आपण पाहिलेले असतात. म्हणून शारीरिक सौंदर्य कालांतराने नष्ट होऊन जाईल पण आंतरिक सौंदर्य कधीच नष्ट होत नाही आणि ते होणारही नाहीये. म्हणून पाहुणी डोळ्यातलं थेंबर पाणी जो विचारी तुमची कहाणी सोबत त्याची लाख मोलाची ठेव असे ती जन्मभरीची. म्हणून तुम्हाला जे दुःख सुखात विसरत असतील त्या लोकांच्या मागे कधीही जाऊ नका. पण तुमच्या दुःखात आणि सुखात जे लोक तुमच्या नक्कीच विचारत असतील ना त्यांना तुम्ही नक्कीच सांभाळून ठेवलं पाहिजे आणि जन्मभर सांभाळून ठेवलं पाहिजे. म्हणून हसण्यासाठी सोबत कोणतरी असावं लागतं. म्हणून चांगली माणसं तुम्ही फक्त आयुष्यामध्ये जोडत राहा. आणि माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी आहे. आणि ज्या माणसामध्ये माणुसकी असते तो माणूस नदी सदा सर्वदा तुमच्या मदतीसाठी उभाच असतो. म्हणून स्वामी सांगतात ज्याचं कुणीच नसतं ना त्याच्या आम्ही आहोत. म्हणून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं वचन स्वामी देत आहेत. फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि अनेक अज्ञात आशीर्वाद आपल्याला संकटातून वाचवत असतात आणि त्या संकटातून आपल्याला दूर करत असतात. म्हणून ओंजळीत आपल्या हवं तेवढंच पाणी भरावं. मनाची तहान भागवत सुखाच्या क्षणाला आपण फक्त नक्कीच घेरावं एवढंच मात्र निश्चित. म्हणून ज्याला आपले विचार पडत नसतील त्यांना प्रतिउत्तर देत बसू नका. कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू दिल्यास गाळ आपोआपच खाली जात असतो आणि ते पाणी स्वच्छ होत असतं. म्हणून तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात पण आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त घातक असतात आणि तुम्हाला ते नक्कीच आयुष्यामध्ये त्रासही देऊ शकतात. म्हणून काटा जरी काट्यासारखा वागला ना तरी फुलाने आपलं फुलणं कधी सोडायचं नसतं. ते फुल फुलूनच राहतं आणि त्याला जी प्रक्रिया करायची आहे तो करूनच राहतो. तसंच जीवनात आपण कोणाकडेही नकारात्मक लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं फक्त चांगला विचार ठेवायचे आणि सकारात्मक विचार ठेवून चांगल्या लोकांच्या सहवासात आपण राहायचं आहे. आणि नाती जबरदस्तीने नाही तर जबाबदारीने सांभाळायची असतात. आणि ती सांभाळली की आपल्याला जबाबदारी आपोआप कळते आणि आपण ते नातं टिकवत असतो. म्हणून कुठे कोसळायचं हा पावसाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तुम्ही किती भिजायचं हे मात्र आपल्याच हातात आहे. म्हणून तुम्हाला देव संधी देत असतो त्या संधीचं सोनं तुम्ही नक्कीच केलं पाहिजे आणि त्याचा किती फायदा घेतला पाहिजे याला पण एक लिमिट असते. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा. आणि डोळे तुम्हाला सर्व काही सांगत असतात. म्हणून माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवण्यासाठी मेहनत करावी लागत नाही. फक्त त्याचं मन ती माणसं आपोआप जिंकून घेत असतात. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. आणि सोनाराचा कचरा सुद्धा नक्कीच वाण्याकडल्या बदामापेक्षा खूप महाग असतो आणि महाग तो असणारच आहे. म्हणून आपल्याला कुठे किंमत मिळेल तिथे आपण राहिले पाहिजे. आणि जे लोक आपल्याला किंमत देत नाही त्यांच्याकडे अजिबात जाऊ नका.
माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवण्यासाठी भरपूर काही मेहनती करावी लागत नसते आणि अजिबात लागत नसते, कारण तो माणसं कमावून बसलेला असतो. आणि मित्रांनो, भक्ती म्हणजे माऊली आहे आणि माऊली म्हणजे पंढरी आहे आणि पंढरपूरची ती माऊली म्हणजे आपली वारी आहे. आणि तीच वारी आपण प्रत्येक वर्षी जात असतो आणि पंढरपूरच्या नक्कीच विठ्ठलाचे दर्शन आपण घेत असतो. त्यामुळे जो गोडवा आहे, जो आनंद आहे, तो आनंद तुम्ही जीवनामध्ये एकदा नक्कीच अनुभवला पाहिजे. त्याने आंतरिक सुख प्राप्त होते आणि खूप आनंद मनाला होत असतो. म्हणून रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं. पण हे नशीब मिळवण्यासाठी दिवसभर इमानदारीचं आयुष्य मात्र तुम्हाला जगावंच लागेल. आणि सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या चहूबाजूस पसरत असतात. म्हणून अफवा तुम्ही कधी पसरू नका. प्रत्येकाचे चिंतन चांगल्याच प्रकारे करा आणि प्रत्येकाला आपल्या मनात चांगली जागा निर्माण करा आणि ती करून द्या. नाहीतर वाईट गोष्टी बोलण्यामध्ये तुमचाही वेळ वाया जाईल आणि तुम्हाला काही प्राप्तही होणार नाही. म्हणून जो सतत चिंता करतो तो दुःखी असतो आणि जो नक्की स्वामींचे नामस्मरण करतो, पूजन करतो, तो सदैव व्यक्ती सुखी असतो आणि त्याच्या पदरात नेहमी स्वामी सुख टाकत असतात. म्हणून कोणतंच ध्येय माणसाच्या धाडसापेक्षा मोठं नाही. जिंकतो तोच जो लढाईसाठी तयार असतो आणि तो लढाईसाठी प्रत्येक गोष्ट करायला तयार असतो. म्हणून विरले अंतर्बाह्य अंधाराची भय पसरले, सूर्याच्या तेजाचे वलय उजळली अंतरी जाणीवेची ज्योत, चैतन्याशी जुळावे गणगोत. आणि असे जर तुम्ही गणगोत जोडायचे आहे आणि अंधार म्हणजे नकारात्मक ऊर्जेपासून तुम्ही नक्कीच दूर राहायचं आहे. जसा सूर्य उगवतो तशा तुमच्या मनातील नवीन भावना, नवीन कल्पना उमलल्या पाहिजे. आणि काही लोकांना नाती तुटली तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला त्यांना अजिबात जमत नाही. आणि आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहावं आणि पाहता येतं पण मागे जाता येत नसतं. म्हणून प्रत्येक क्षण आपण आनंदात नक्कीच जगायचा असतो आणि तुमच्या पाठीमागे स्वामींचा हात आहे. मग तुम्हाला भिण्याची अजिबात गरज नाहीये. आपण आयुष्यामध्ये कधी कधी लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो, जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही. म्हणून आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला मात्र पूर्णपणे महत्त्व असतं. आणि चूक क्षम्य असते, प्रतारणा नाही. म्हणून प्रत्येकाच्या चुकीला तुम्ही क्षमा करत जा आणि सखोल अभ्यास, निरीक्षणाची आस, कल्पनेचा ध्यास आणि निरंतर प्रयास हा जो आहे सुंदर कलाकृतीचा श्वास. आणि असंच तुम्ही प्रयत्न करत नक्कीच तुमचं यशही गाठू शकता. म्हणून ओठांवर हसू होतं, खांद्यावर कसलंच ओझं नव्हतं. खरं तर बालपणी समाधान अधिक होतं आणि आपण खुल्या मनाने नक्कीच जगू शकतो. म्हणून आपल्याला कोणतीही चिंता मात्र नव्हती. म्हणून जीवनात विद्या ही आणणे इतकीच आवश्यक आहे आणि तुम्हाला ते विद्या आलीच पाहिजे आणि ते नक्कीच तुम्ही शिकून तुम्ही भरपूर मोठ्या पदावरही जाऊ शकता. म्हणून तुम्ही शिक्षणही घेतलंच पाहिजे. जगात कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरी झोप, शांती आणि आनंद यापेक्षा मोठं मात्र काही नसतं. आणि पाण्यावर तसा प्रत्येक जण हक्क सांगतो, पण डोळ्यात जमा झालेल्या पाण्याची जबाबदारी जो घेतो तोच आपला असतो. आणि त्याच माणसाला आपण जीवनामध्ये नक्कीच आपण आपल्या जीवनात आठवून ठेवायचे आहे आणि त्याला त्या लोकांना कधी सोडायचं नाहीये. म्हणून पैंजण जरी सोन्याचं असलं ना तरी ते पायातच घालतात आणि हे मात्र निश्चित. आणि वरती काही असो, किती रुपयाचा तो असो, तर कपाळी जी लावतात ना ती टिकली ती मात्र 2 रुपयाची असते, पण त्याला कपाळावर स्थान असतं. म्हणून तुमची किंमत ही तुमच्या पैशावरून कधीच ठरवली जात नाही, तुमचं मन कसं आहे यावरून ठरवली जात असते. म्हणून काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून म्हणून आपण जीवनात आनंदी राहिले पाहिजे आणि मदत करण्याची जिद्द आपल्यामध्ये नक्कीच असली पाहिजे. आणि आले असोत, आपले असोत किंवा परकी असोत, किंवा अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी आपल्या असली पाहिजे आणि ती माणुसकी आपण जिवंत ठेवायला हवी. म्हणून थोडा वेळेपणाही जगण्यात असावा लागतो, कारण जास्त समजूतदारपणा भरपूर काही त्रास आयुष्यात देत असतो. आणि कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतकी सुंदर कर्म आपण या जगात दुसरे कोणतेच करू शकत नाही. ज्याला हे कळले ना त्याला वेगळे पुण्य करण्याची अजिबात गरज भासणार नाहीये. म्हणून समुद्र बनण्यापेक्षा गोड पाण्याचं तळ बना, जिथे वाघ पाणी पितो पण तेही मान झुकून. म्हणून आपण प्रत्येकाशी गोड बोलतो तर किती मान व्यक्ती ही असते, तो आपल्याशी त्याच नम्रतेने बोलत असतो. म्हणून त्यालाही वाटत असतं की हा माणूस खरंच चांगला आहे. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित आपण केलेच पाहिजे. आणि दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो जेव्हा त्यात तूप आणि वात असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण करा, मग इतरांचा विचार तुम्ही नक्कीच करा. आणि तहानलेल्या पाणी, भुकेलेला अन्न आणि मनाने हरलेला धीर देणे याशिवाय दुसरे कोणतेच धर्म या जगात असू शकत नाही.
आणि कोणतेच कर्म असू शकत नाही, म्हणून असणारही नाही. म्हणून संगत नेहमी चांगली ठेवा, कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्याला संबंधित लोकांवरही अवलंबून मात्र असतं आणि ते अवलंबून राहणारही आहे. म्हणून आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्यांचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने आपल्याला सोडवता येत असतात. आणि नेहमी आनंदी असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कशीही असो आणि ती कशी वाईट असो ती असूच शकत नाही, कारण ती चांगलीच असते आणि शेवटपर्यंत तो व्यक्ती समाधानात आणि सुखी मात्र असतो. म्हणून प्रत्येक दिवस असतो जगास, नको होऊ तो उदास. तुम्ही आहात एकदम खास, आनंदी राहा प्रत्येक क्षणास आणि प्रत्येक क्षण आपण आनंदाने आणि समाधानाने जगलं पाहिजे. म्हणून नको आशा आणि नको ती निराशा, फक्त पुढे जात राहा, सापडेल तुम्हाला नवी दिशा आणि नवीन लोक तुमच्या आयुष्यात नक्कीच येतील. म्हणून प्रयत्न एवढे करा की अपयश देखील मानेल तुमची हार आणि संकटे समोर नष्ट होतील. जिद्दीने करा त्याला प्रतिकार आणि तुम्ही त्याला प्रतिकार करत जीवन आपलं फक्त स्वामींवर विश्वास ठेवून जगायचंय. आणि आपल्याला स्वामींवर जेवढा जास्त विश्वास असेल तेवढं जास्त आपण स्वामींच्या सानिध्यात राहू आणि स्वामी आपल्याला तेवढे जास्त आशीर्वाद देतील. म्हणून आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी आपल्याला शिकवून जात असते आणि काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवन कठीण परिस्थिती सुद्धा एक वॉशिंग मशीन सारख्या, जे आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो ना, तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिकच स्वच्छ आणि अधिकच चांगलं आणि चमकदार झालेलं असतं. म्हणून ते आपल्याला त्रास देतं, कारण आपण चांगले व्हायला हवे आणि आपण जीवनामध्ये भरपूर सुधारायला हवे. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमच्या दर्जा उंचावतात आणि त्यांना नेहमी तुमच्या सोबत तुम्ही नक्कीच ठेवले पाहिजे. म्हणून आदर प्रत्येकाला द्या आणि नम्रपणे आपण बोलायला शिका. म्हणून देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे घडलेले जीवनात कर्म पाहत असतो आणि तुमचे कर्म जसे असतील तसेच देव तुम्हाला फळही देत असतो. म्हणून आनंद स्वपर्यंतचा आणि स्वतःपर्यंतच ठेवल्यास खूप कमी वाटेल, परंतु तो सर्वांसोबत जर तुम्ही वाटून द्याल ना, तर तो खूप वाढत असतो आणि आपल्याला ती मजाही येत असते. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्त्वाचं नाही, तर सर्व उत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक नवीन दिवसासोबत नवीन मार्गावर चालण्याची आशा सुद्धा जागरूक होत असते आणि ती आशा नक्कीच आपण जागरूक केली पाहिजे आणि आपल्याला मनामध्ये ती येते सुद्धा. म्हणून आयुष्य कळकळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे, रोज काहीतरी नवे चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट मात्र तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका. नेहमी प्रथम क्रमांकावर राहा, स्मिता करताना, प्रशंसा करताना, खुले मनाने समाधानी असताना आणि प्रत्येकाला सहकार्य करताना खुले मनाने करा. आणि प्रत्येकाला आपण काही ना काहीतरी नक्कीच दानधर्म केला पाहिजे. आपल्याकडे कशाची कमी भासत नाही, म्हणून कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवून देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती मात्र पूर्णपणे भंग करत असते. आणि नात्यातील आपुलकी टिकून ठेवायची असेल तर समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर आपण नक्कीच पूर्णपणे केला पाहिजे. आणि शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा कधीच येत नसतो आणि खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात कधीच नसतो. आपण नक्कीच वाटले पाहिजे आणि वाटल्यावर जो मनाला शांती मिळते ना, जे समाधान मिळते ना, ते कुठेही मिळू शकत नाही. आणि मित्रांनो, चारित्र्यवान माणूस केवळ शिक्षणामध्येच वृद्धी करत नाही, तर तो इतरांच्या हृदयातही वृद्धी करत असतो आणि इतरांचं मनही तो जिंकत असतो. म्हणून आपलं हृदय तो आरसा आहे, तो सदैव सत्य दाखवत असतो आणि त्याला नेहमी तुम्ही स्वच्छ मात्र ठेवले पाहिजे. आणि सुखदुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद आहे आणि तो खराखुरा आनंद घेऊनच आपण जीवन चांगल्या पद्धतीने जगले पाहिजे. आणि मावळतीचा सूर्य सांगतो की परिस्थिती किती कठीण असली तरी त्याचा शेवट हा सुंदर होत असतो आणि सुंदर शेवट नक्की सुंदर सकाळी आणत असतो. म्हणून आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आहे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे आहे. आणि कुणालाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोट दाखवू नका आणि कधीही आपली चूक ही मान्य करायला शिका. तेव्हाच तुम्ही जीवनातून भरपूर बोध घ्याल आणि भरपूर गोष्टी तुम्ही शिकू शकाल. म्हणून आनंदी तो नाही ज्याच्याकडे सर्व काही आहे, आनंदी तो आहे ज्याच्याकडे समाधान आहे आणि सुख आहे. म्हणून इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत आहे आणि चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात आहे. आणि म्हणून आनंदात जगावे. जीवनातील क्षण दुःखही हसेल पाहून तुमचं हसरेपणा. आणि जीवनात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख. त्यामधील आपण कुठली पाहतो हे जास्त मात्र महत्त्वाचे असते. आणि सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही. म्हणून कुटुंब ही जीवनातील सर्वात गोड गाथा आहे, ज्यामध्ये प्रेम, समर्पण आणि आपुलकीची कथा मात्र दडलेली असते. आणि कष्टाविना मिळवलं
की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव मात्र निर्माण होत असते, कारण आपण त्या अनुभवातून मिळवत असतो आणि पूर्णपणे आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव मात्र चांगल्या रीतीने आलेला असतो आणि तोच अनुभव आपल्याला जीवनाकडून भरपूर काही शिकवतही असतो. म्हणून दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा, दिवस प्रेमाने घालवा आणि दिवसाचा शेवट शांतीने करा. आज परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे आणि याच प्रेम रूपाने तुम्ही परमात्म्याजवळ नक्कीच पोहोचू शकता. म्हणून जे चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे वाईट वागतात त्यांना हसून तुम्ही फक्त दूर करायला शिका आणि ते केलं की तुम्हाला सर्व काही जमून जाईल. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारापासून येत नाही, तर ते कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं कधीच नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्त्वाचं असतं आणि ते समाधान आपलं नांदलंच पाहिजे. आणि जीवनात काही क्षण असे असतात की जीवनातील अव्यक्त विचारांना पूर्णत्वास नेतात आणि पहाटेच्या स्वप्नांना सत्यात ते उतरवत असतात आणि आयुष्याची सोनेरी पाट घेऊन ते येत असतात आणि ती सोनेरी पाटच आपल्याला नक्कीच चांगल्या रीतीने चांगल्या गोष्टी घडवत असते. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं आणि त्याचा लाभ आपण नक्कीच घेतला पाहिजे. आणि शरदाच्या चंद्राप्रकाशी चांदण्या दुधात न्याहातात ना, तसंच तुम्हाला न्यायचं आहे. आणि मित्रांनो, जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आहे आणि जगात सर्वात मोठा चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. म्हणून नातं काय हे जाणून घेण्यापेक्षा त्यात आपलेपणा किती आहे हे अनुभवणं जास्त महत्त्वाचं असतं आणि तेच गोड असतं. म्हणून नात्यात गोडवा तेव्हाच वाढतो जेव्हा संवाद हा तुमच्या मनापासून होत असतो. आणि भक्ती प्रवासात असेल तर यात्रा बनत असते आणि भोजनात असेल तर तो प्रसाद बनत जात असतो. म्हणून तुम्ही भक्ती फक्त निर्मळ मनाने आणि प्रामाणिकपणे केली पाहिजे. आणि जीवनात धैर्य ठेवा, योग्य वेळ आल्यावर परमेश्वर सर्व काही तुम्हाला देणार आहे आणि परमेश्वर तुम्हाला कधीच नाराज करत नाही. ज्यांच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे तेच परमेश्वर तुम्हाला देणारच आहे आणि त्याला द्यायलाच लागेल. म्हणून जीवन झाली शाळा, अनुभव झाला आपला गुरु. शिकाय सर्व येथून, अभ्यास करा फक्त, ठेवा तुमचा सुरू. आणि जीवनभर अभ्यास आपला सुरूच असतो. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही ना, तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर येत नाही आणि तो चांगल्या रीतीने प्रयत्नही करू शकत नाही. म्हणून तुम्ही फक्त दुःख आणि त्रास सहन करत असाल तर तेव्हा त्याला चांगल्या एका गोष्टीप्रमाणे घ्या आणि मनातून कधीच खचू नका. मनात प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे ना, ती सर्व काही संपल्यानंतर तुमच्याजवळ बाकी राहत असते आणि तुम्हाला ते बाकी ठेवायला लागते. आणि म्हणून काही गुण पाहतात, काही दोष पाहतात. खास ते बनतात जे दुसऱ्यांचे मन पाहत असतात आणि ते मन चांगलं ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. म्हणून चांगली कल्पना दाखवली जात नाही आणि वाईट विचार लपवले जात नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून मित्रांनो, कोणावर तुम्हाला संशय आला ना, तिथे विषय थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जात असतं. म्हणून समोरच्या व्यक्तीशी तुम्ही बोलायला शिका आणि त्या व्यक्तीशी बोलल्यावर तुम्हाला कळेल की आपण जो विचार करत होतो तो अगदी चुकीचा विचार करत होतो आणि तसा विचार आपण अगदीच करायला नको होता. म्हणून आपण चुकीचा विचार करत असाल तर तसा विचार अजिबात करू नका आणि तसा विचार करणाऱ्यालाही चुकीच्या गोष्टी मात्र दिसत असतात. म्हणून परंतु दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचे आयुष्य हे पूर्णपणाला लावून देतो ना, तोच खरा महान व्यक्ती असतो आणि तोच खरा या जीवनामध्ये जगण्यासाठी आलेला असतो. म्हणून अहंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळत असते आणि कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही मात्र आदर करत असते आणि त्याला पूर्णपणे माहिती असतं की हे पैसे कसे कमावले जातात आणि जीवनामध्ये कसे जगले जाते. कारण ज्याला पूर्णपणे तो अनुभव आलेला असतो आणि त्या अनुभवातूनच तो लोकांची कदर मात्र करायला शिकून जातो. आणि कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो तर स्वाभिमानाने आपण यशाचे साक्षीदार मात्र होत असतो आणि यशाचे साक्षीदार तुम्ही नक्कीच झाले पाहिजे. म्हणून झाडाखाली पाणी टाकले की पाणी अगदी वरच्या पानापर्यंत पोहोचते, त्याचप्रमाणे प्रेमाने केलेले कर्म परमात्म्यापर्यंत पोहोचत असतात आणि तो परमात्मा सगळं काही बघतही असतो. म्हणून आयुष्य एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही. फक्त या प्रवासामध्ये तुम्ही चालत राहा, बाकी आणि सगळी नवनवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आणि ऐकायला सुद्धा मिळतील. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, एक तुम्ही ज्या वेळेस तुम्ही थकून जाल ना आणि तुम्हाला असं वाटेल की आता पूर्णपणे सगळं काही संपलेलं आहे, त्यावेळेस स्वामींचा धावा घ्या आणि स्वामींच्या दरबारात जाऊन स्वामींना सर्व काही मला दिल्याबद्दल धन्यवाद म्हणा आणि स्वामींना म्हणा की तुमचा आशीर्वाद फक्त आमच्या पाठीशी राहू द्या, एवढंच बोला. आणि स्वामींच्या चरणी डोकं ठेवून स्वामींची माफी मागा. काही चूक झाली असेल तर स्वामी राया मला माफ करून टाका, बस एवढंच करा. तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल आणि तुमचे सगळे काही मार्ग मोकळे झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही.
म्हणून ते मोकळे होतीलच. म्हणून घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात ना, तोपर्यंत घर शाबूत राहते. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातले निर्णय हे आपले स्वामी महाराज घेत असतात आणि स्वामी महाराज तुम्हाला सर्व काही शिकवत असतात आणि सांगतही असतात. म्हणून तुम्हाला फक्त स्वामी महाराजांचे जे चमत्कार असतील किंवा ते तुम्हाला जे सांगत असतील किंवा कोणता व्यक्ती तुमच्या मदतीला पाठवलं असतील तर त्याचं ते बोलणं समजून घ्या आणि ते समजण्यासाठी तुम्हाला नामस्मरण हाच एक पर्याय उरत असतो. म्हणून हारण्याची अनेक कारणं असतात, पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात आणि ते आपण केलेच पाहिजे. मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकलं आपल्या हातात असतं, पण फक्त प्रयत्न करणं तुम्ही इमानदारीने सोडायचं नसतं. इमानदारीने प्रयत्न करत राहा, भरपूर काही तुम्हाला मिळेल. आणि विश्वास हा आरशासारखा असतो, एकदा का तो तुटला की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखे दिसणार नाही आणि दिसतही नाही. म्हणून जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल ना, त्याला उद्याचे यश अनुभवायला मिळेल आणि तेच यश त्याला भरपूर वेळेस मिळणार आहे. म्हणून आपल्या आराध्य देवतेवर नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल की मागायला काही तुमच्याजवळ उरणारच नाही आणि तुम्हाला सर्व काही मिळालेलं असेल. म्हणून आपल्या आराध्य देवताला नक्कीच तुम्ही पूजलं पाहिजे. आणि दिलेले किंवा घेतलेले एक वेळ विसरता येते, पण मनाला लागलेले माणूस कधीच विसरत नाही आणि ते विसरूही शकत नाही. म्हणून कोणाच्या मनाला लागलं असं कधीही आपण बोलू नये आणि तसं कधीही वागू नये. म्हणून नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी परत मात्र येत नाही आणि वेळेचेही असेच आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा कधीच येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला आणि सुखासमाधानात आपलं जीवन व्यतीत करत चला. आणि दिवसभरचे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबाबरोबर सुखाचे 2 घास हीच आपली संपत्ती आहे आणि हीच आपण जपून ठेवली पाहिजे. म्हणून जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात, ती आपले आपोआप गुंफली जातात आणि मनाच्या येवल्याच्या कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध असं म्हणतात. म्हणून मित्रांनो, कधीही तुम्ही चांगला विचार करा आणि चांगल्या विचारांची तुमचं जीवन आयुष्य हे चांगलं होणार आहे, हे तुम्ही नक्की शिकून घ्यायला हवं. आणि परिस्थिती लढायला मात्र शिका. एक स्वप्न तुटलं तरी दुसरं मात्र बघायला शिका आणि ते स्वप्न बघत असताना स्वामींना कधी विसरू नका. स्वामींना कायम तुमच्या मनात एका कोपऱ्यात ठेवा आणि स्वामींना सर्व काही तुम्ही अर्पण करायला शिका. स्वामींना क्षमा मागायला शिका, धन्यवाद द्यायला शिका. सर्व काही आपण स्वामींकडून शिकतो आणि स्वामींजवळ जाऊन आपण नम्रपणे नक्कीच वागलं पाहिजे आणि नम्रपणे तुम्ही सर्व काही गोष्टी या केल्याच पाहिजे. म्हणून संघर्ष करताना माणूस एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्यासोबत असतोच ना. म्हणून कारण लोकांना पहिले मदत करायची सवय नसते, पण तो व्यक्ती जर चांगल्या पदावर गेला किंवा त्याने यश मिळवले तर त्याच्या मागे लाखोंची गर्दी सुद्धा असते. म्हणून सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत मात्र देत असते आणि आपण त्यांना कधीही बदलू शकत नाही. ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधी होत नाही, म्हणून अशा लोकांवर बोलणं ते व्यथित मानलं जातं आणि काही उपयोगाची नसतं. म्हणून जी व्यक्ती कृतीमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहते ना, ते एक बुद्धिमान व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये नक्की चांगल्या पद्धतीने चांगली एक प्रक्रिया दिसत असते आणि चांगली ऑपॉर्च्युनिटी दिसत असते. ते नक्कीच ती कला आणि त्याच्याजवळ असते, म्हणून ती देवानेच त्याला दिलेली असते. परंतु देवाची भक्ती आणि देवाचे नामस्मरण आपण करत असतो, म्हणून पावसाची रिमझिम आणि हवेचा गारवा आणून तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनात स्वामी भरपूर काही चांगल्या गोष्टी पुरवत असतात आणि ते फक्त आपल्याला समजायला हवे. त्यासाठी आपण भक्तीत असायला हवे आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा. कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनाचं आणि मनात चाललेल्या विचारांचं. आणि ते विचार फक्त तुम्ही बाजूला सारा आणि मन मोकळेपणाने विचार करा. मनाला जिंकायचे असते ते म्हणजे भावनेने, आणि रागाला प्रेमाने जिंकायचे असते. अपमानाला आत्मविश्वासाने जिंकायचे असते. अपमानाला आणि अपयशाला धीराने जिंकायचे असते आणि संकटाला धैर्याने जिंकायचे असते आणि माणसाला माणुसकीने मात्र जिंकायचे असते. म्हणून त्या दिवशी आपण दुसऱ्यांवरच्या वेदनांचा अभ्यास करू ना, त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान आपल्याला नक्कीच मिळेल आणि आपल्यामध्ये नक्कीच काही गोष्टी अशा बदल होतील त्या ईश्वराने स्वतःबद्दल केलेले असतील. आणि म्हणून स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराशा नाही, आव्हान माना आणि मनाची शक्ती त्यामुळे तुमची वाढणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या असं स्वामींकडे तुम्ही नक्कीच मागितलं पाहिजे. आणि संकटाशी लढण्यासाठी स्वामी मला पाठबळ द्या हे फक्त तुम्ही स्वामींकडे बोललं पाहिजे. आणि मित्रांनो, स्वामी तुम्हाला पाठबळ देतील आणि सर्व काही देतील. फक्त स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका
आणि स्वामींवरचा विश्वास ज्या दिवशी कमी होईल त्या दिवशी फक्त तुम्ही स्वामींना एकदा मुजरा करा आणि स्वामींना सांगा की माझ्या जीवनातील जे काही चुकीच्या गोष्टी मी केल्या असतील त्यासाठी स्वामी मला माफ करा आणि स्वामी मला तुमच्या पदरात घ्या आणि स्वामी मला खरं क्षमा करा. आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आपण फक्त याच गोष्टी केल्या पाहिजे आणि याच गोष्टी आपण बोलल्या पाहिजे. तरच आपल्याला स्वामी पाठबळ देतील. आणि स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार केलेली ताकद ही नेहमीच घातक असते आणि ती ताकद तुम्ही कधीही उधार घेऊ नये, कारण ती दुसऱ्यावर अवलंबून असते आणि तो व्यक्ती आपल्याला तसं समजत असतो आणि त्याचप्रमाणे वागतही असतो. म्हणून ती ताकद काही कामाचीही नसते. आणि प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. आणि मुहूर्त केव्हाही असतो, फक्त तुमच्या मनात चांगला व्यक्ती आला आणि चांगली भावना आली आणि चांगला टाईम आला तेव्हा तुम्ही ते सुरुवात करू शकता. आणि चांगली सुरुवात करून तुम्ही स्वामींचे आशीर्वाद घेऊन त्या कामामध्ये यशही मिळवू शकता. मित्रांनो, समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. आणि तुम्हाला ते वागायलाच लागेल, कारण आपला स्वभाव नेहमी चांगला ठेवावा लागतो. आणि चांगला स्वभाव ठेवण्यासाठी की आपल्याला चांगल्या गोष्टीची गरज पडत असते आणि त्या गोष्टी आपण आत्मसात करून भरपूर काही जीवनात साध्य करू शकतो आणि भरपूर काही आपण मिळवू शकतो. म्हणून प्रथम पराभूत नंतर यशस्वी अशा भरपूर काही गोष्टी या जगात घडल्या आहेत आणि त्या मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यातून आपल्याला भरपूर काही शिकायलाही मिळेल, हे मात्र निश्चित. म्हणून त्यातून फक्त तुम्ही शिकायला मिळणार आहे, पण एवढ्याच गोष्टी तुम्ही घ्यायला शिका आणि तेवढ्याच गोष्टी तुम्ही आत्मसात करायला शिका. भरपूर काही शिकायला मिळेल. नक्कीच पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर आतापर्यंत बघत असाल तर तुम्ही नक्कीच स्वामींचे भक्त आहात, म्हणून या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि स्वामी भक्तांनो, तुम्ही जीवनात कधीही हार मानू नका. जो व्यक्ती हार मानतो तो कधीही जीवनात लढण्यासाठी आलेला नसतो. म्हणून जीवन जगताना विश्रांती ही महत्त्वाची असते, पण त्यातून आळस निर्माण न होता उत्साहाने काम करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कारण आळस निर्माण झाल्याने आपण प्रयत्न करणे थांबवतो. म्हणून तुम्ही जीवनामध्ये कधी आळस करू नका. आळस हा माणसाचा शत्रू आहे आणि तो शत्रूच असला पाहिजे आणि त्याला शत्रूच आपण ठेवले पाहिजे. म्हणून फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि जीवनामध्ये पुढे चालत राहा. तुम्हाला कशाची कमी भासणार नाहीये. भगवंत, ईश्वर, परमात्मा सगुण रूपाने दिसतो असे नाही. प्रत्येकाला आपापला देव आपल्याच अंतरी मिळेल. नामस्मरणाने साक्षात्कार हळूहळू वाढत जातो. यासाठी मध्येच नामस्मरण, भक्ती, श्रद्धा सोडून भागणार नाही. नामाला चित्त जोडल्यावरच साधकाला अंतरात्म्यात ईश्वर दर्शन घडते. म्हणून सतत नामस्मरण करत राहिले पाहिजे आणि सतत देवाच्या भक्तीत आपण राहिले पाहिजे. तरच आपल्याला परमात्मा हा मिळत असतो आणि परमात्म्याचे दर्शनही घडत असते. म्हणून तुम्ही नामस्मरण करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. मित्रांनो, आज तुम्ही संघर्ष प्रयत्न करीत आहात. लोकांच्या नजरेत तुम्ही अपयशी, कर्तृत्वशून्य व्यक्ती आहात. ते तुम्हाला ओळख सुद्धा दाखवणार नाहीत, नावं ठेवतील, दिवसतील. पण उद्या जर तुम्ही यशस्वी झालात तर हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. दूरचा जरी असला तरी जवळची ओळख दाखवतील, भेटायला येतील. एक लक्षात घ्या, ही दुनिया आहे ही अशीच आहे. त्यामुळे यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचंय, कर्तृत्व सिद्ध करायचे आणि स्वतःसाठी, आईबाप आणि आपल्या गुरूंसाठी यशस्वी व्हायचंय, एवढंच आपल्याला ठरवायचंय. आणि संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक आणि काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टाकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं, मग हे ज्याने त्याने नक्कीच ठरवले पाहिजे. जीवनामध्ये दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा असतात, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधना न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे आहेत मनुष्याच्या दुःखाचे कारण. प्रत्येकाने आपापल्या स्वतःला योगिष्टीपासून जेवढं दूर राहता येईल ना तेवढं आपण सुखी राहाल आणि जेवढं तुम्ही समाधानी नक्कीच राहाल. म्हणून ज्याला वेळेचं मूल्य कळतं, महत्व कळतं, ती कुठलीही वेळ बदलू शकतो. आणि ज्याला त्याचं महत्व कळत नाही त्याला जगातलं कोणीच बदलू शकत नाही. संधी सर्वत्र आहे. डोके आणि डोळे उघडे ठेवून पाहण्याची फक्त आपल्याला गरज आहे आणि तेच आपल्याला नक्कीच पाहावं लागेल. म्हणून संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही. आयुष्य म्हणजे एक पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते,
पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश मात्र अवलंबून असते आणि तसेच आपण जिंकायचे सुद्धा असते. म्हणून कुणाच्या वाईट विचाराने तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी आहे आणि स्वामी समर्थ आपल्या पाठीशी कायम असतात आणि ते आपल्याला धीरावा देत असतात आणि प्रत्येक संकट काळात ते आपल्या सोबत सुद्धा असतात. म्हणून हे मिळालं नाही ते मिळालं नाही, प्रत्येकाला काही ना काही मिळालं नाहीये, पण आयुष्य मिळालंय ना, मनसोक्त जगून घ्या. आहे ना त्या गोष्टीत समाधानी फक्त तुम्ही राहायला पाहिजे. सुख मिळालं तर ते उपभोगायचं, ते मिरवत नाही बसवायचं, आणि दुःख झालं तरी ते पचवायचं, गिरवत नाही बसायचं. तुमच्या सुखात फक्त तोच सहभागी असेल ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, पण तुमच्या दुःखात तोच सहभागी असेल जो तुमच्यावर मात्र प्रेम करत असतो. म्हणून आपले विचार कुणाला पटो अथवा ना पटो ते मांडायचे मात्र सोडू नका, कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी ते विचार करायला मात्र नक्की लावत असतात आणि तेच मात्र आपले विचार हे त्यातून श्रेष्ठ होत असतात. आणि जो जगासाठी सुंदर आहे त्याची निवड करण्यापेक्षा जो तुमचा जग सुंदर बनवतो त्याची निवड करा. चांगल्या माणसाला, चांगल्या नात्याला जपा. नेहमी तीच माणसं आपल्याकरता धावत येतील आणि संकट काळात आपल्या सोबत सुद्धा राहतील. म्हणून जीवनामध्ये प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं आहे. प्रत्येकासोबत आपली तुलना करू नका. प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाची आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष वेगवेगळा. म्हणून स्वतःची तुलना कोणासोबत करू नका. इतरांपेक्षा मीच खूप बुद्धिवंत असे गर्वाने बोलणे म्हणजे निश्चित चुकीचा मार्ग अवलंबणे असे होते. म्हणून एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे, कारण आपले कर्म कधीच चुकत नसते आणि ते देवही चुकू शकत नाहीत. म्हणून या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला मात्र कारणीभूत ठरत असतो. आणि मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये भरपूर अभ्यास केला पाहिजे आणि अनुभव घेतला पाहिजे. जो वाचन अभ्यास करतो तो मूर्खपणा करत नाही, तो नामस्मरण करतो तो खोटेपणाने वागत नाही, जो मौन बाळगतो त्याची कोणाशी भांडण होत नाही, आणि जो सावध राहतो त्याला कशाची भीती मात्र वाटत नाही. म्हणून आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. आणि यशस्वी तोच होतो ज्याला त्याच्या कामात आनंद मिळत असतो आणि त्याचं काम त्याला चांगलं वाटत असतं. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते, पण त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर नक्कीच दुःखाचा प्रत्येक क्षण खास असतो. आणि लक्षात घ्या की तुम्ही दुःखातही सुखी असाल तर नक्कीच तुम्ही समाधानी नक्कीच आहात. आणि मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे. प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं. देवाचं उत्तर आलं शरीराचं वाढलं तर व्यायाम, मनाचं वाढलं तर ध्यान, आणि धनाचं वाढलं तर दान तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि यशस्वी माणसाच्या यशाच्या जवळून निरीक्षण केले तर त्यात त्याच्या नशिबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असल्याचे मात्र दिसून येईल. आणि परमेश्वरही त्याची साथ देतो जो आपल्या जीवनामध्ये अपार मेहनत करतो आणि अपार कष्ट देखील करत असतो. म्हणून ज्याला नातं टाळायचे असते तो फक्त एकदा शब्द बोलतो आणि नाते त्याला हृदयात जपायचे असते तो मनाची सगळी दारे मात्र उघडत असतो. म्हणून माणसाची पारख त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध आचार विचारातून कळते. जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान मात्र ठेवत असतं आणि तुम्हाला चांगलं म्हणत असतं. म्हणून या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला मात्र कारणीभूत ठरत असतो. आणि परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच वाटत नाही, कारण वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मात्र मिळवता येतो. म्हणून जीवनामध्ये प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कुणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखांवर मीठ चोळतात. म्हणून समाजाची रीत बघा कशी असते. लोकांना बरं बोलणारा हवा असतो आणि खरं बोलणारा नको असतो. म्हणून हीच दुनिया आहे आणि हेच कलियुग मात्र सुरू आहे. म्हणून निसर्गाच्या किमयेने आपल्याला हात धुवायची सवय लावली, मग आता मन धुवायची सवय लावून घेऊ, म्हणजे अहंकार द्वेष निघून जाईल आणि आपल्या माणुसकी सदैव जिवंत मात्र राहील. आणि तीच माणुसकी आपली जिवंत राहिलीच पाहिजे. म्हणून वस्तुस्थितीचा स्वीकार करून
तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणं हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि सकाळची सुरुवात अशी करावी, कालचे वाईट ते विसरावे आणि आज नवे काहीतरी चांगले मात्र करावे आणि त्यासाठी प्रयत्न आपण करत राहावे. म्हणून कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता दुसऱ्याला सांगणे हे त्याला जमले ना, त्याला आयुष्य जगायचे जमले. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, परंतु त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच मात्र अवघड आहे. म्हणून माणसाचे आयुष्य डोंबाऱ्याच्या खेळासारखं आहे. फक्त पायाखालची दोरी आणि हातातली काठी कोणाला दिसत मात्र नाहीच आणि कधी ती वरतीही येत नाही. पण माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल ना तेच घ्यावं आणि नाही ते फक्त जीवनामध्ये सोडून द्यावं. त्यातच आपलं नक्कीच सुख आणि समाधान मात्र आहे. म्हणून देवाने सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोट दिले आहेत. मग त्याचं कारण काय आहे? तेच आहे की त्यालाही माहित आहे की नशिबाच्या अगोदर मेहनती करावीच लागेल. कष्ट आणि मेहनत केल्याने शरीर आणि खरं बोलणाऱ्याने वागण्याने मेंदू वा हृदय स्वच्छ मात्र राहत असते आणि ते स्वच्छ राहायलाच हवं. म्हणून कुणाचे कान भरून आणि कुणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता मात्र साफ असावी लागणार आहे. आणि ती साफ असेल तरच आपल्याला चांगले व्यक्ती भेटतील आणि चांगले जीवनामध्ये अनुभव सुद्धा येतील. म्हणून खूप आनंदामध्ये असताना किंवा अति दुःखामध्ये असताना कोणताही निर्णय मात्र तुम्ही घेऊ नका. आणि या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. कारण ज्यांना आपली चूक समजत नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा जास्त प्रयत्न करू नका. कारण ते इतके मूर्ख असतात की ते स्वतःची चूक तर मागतच नाही, तर उलट दुसऱ्याला आणि आपल्याला चुकीचे ठरवत असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांना कधी समजवायला जाऊ नका. एवढं मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा इतरांचे सुख पाहून आपल्याला आनंद होतो, इतरांचे दुःख पाहून आपल्याला दुःख होते आणि जेव्हा इतरांच्या भल्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि जेव्हा आपल्यामुळे इतरांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होत नाही ना, तेव्हा समजावे आपण माणूस म्हणून पूर्णत्वास प्राप्त झालो आहेत आणि आपण नक्कीच आपल्यामध्ये माणुसकी जिवंत सुद्धा आहे. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्न माणूस प्रगतीच्या मार्गावर जात असतो. आणि प्रयत्न प्रत्येकानेच केले पाहिजे आणि प्रत्येकाने चांगल्या मार्गावर सुद्धा चाललं पाहिजे. म्हणून त्याच लोकांच्या डोळ्यात पाणी दिसतं ज्यांनी एखादं नातं निभावण्यासाठी मनापासून प्रयत्न केलेले असतात. म्हणून मतलबी लोकांच्या मागात ना लाज असते ना डोळ्यात पाणी असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि तरच आपण प्रत्येकाचं गोष्ट ऐकली पाहिजे. म्हणून नात्यांचे शत्रू तीनच असतात: अपेक्षा, अहंकार आणि गैरसमज. हे तीन गोष्टी आपण काढून टाकल्या तर नक्कीच आपण कोणाचे शत्रू राहणार नाही आणि माणुसकी आपल्याला लवकर प्राप्त होईल. म्हणून ज्यांना खरोखर साथ द्यायची असते ना, ते कधीच परिस्थितीचा विचार मात्र करत नाही. ते शेवटपर्यंत आपल्या सोबत असतात आणि अशीच माणसं तुम्ही जोडली सुद्धा पाहिजे. आणि ज्या निर्णयामुळे आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा. इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा, कारण तिथून तुमचं आयुष्य बदलणार आहे आणि तो निर्णय घेण्यासाठी तुम्ही थोडा वेळ मात्र दिला पाहिजे. म्हणून सत्य शेवटपर्यंत सोबत करतं, पण असत्याला साथीदारांची फौज उभी करावी लागते. तरी ते एक दिवस आपल्याला एकटं पाडतं हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस सत्याच्या मार्गाने चालले पाहिजे आणि सत्याच्या मार्गाने चालणाऱ्याचं कधीही दुःख होत नाही. आणि विचारांच्या परिवर्तनाशिवाय जीवनात परिवर्तन संभव नाही. कारण जसे तुमचे विचार असतील तसेच तुम्ही जीवनामध्ये घडत जात असता. आणि कुठे कोसळायचं हा पावसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण किती भिजायचं हे मात्र आपल्याच हातात आहे आणि तेच आपण ठरवत असतो. तसंच आपल्याला किती प्रगती करायची आहे, किती चांगल्या गोष्टी करायच्या आपल्या हातात आहे. लोक कितीही ताई तुम्हाला सांगू द्या, पण तुम्ही जोपर्यंत नक्कीच प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुमचं नक्कीच त्यामध्ये चांगलंही होणार नाही. म्हणून वाईटापासून दूर राहण्यासाठी चांगुलपणा विकसित करा आणि आपले मन चांगल्या विचारांमध्ये नक्कीच गुंतवा. असंच असतं आयुष्य आपलं पानांवर तरंगणाऱ्या दवासारखं. किती त्याला थोपवलं तरी हातून निसटलेल्या क्षणाभरांसारखं. म्हणून कुजत पडण्यापेक्षा धावून झिजलेलं केव्हाही चांगलं असतं. आपण अन्यायाचा विरोध केला नाही तर आपला उद्धार होणे शक्य तरी आहे का? म्हणून तुम्ही अन्यायाचा विरोध नक्कीच केला पाहिजे आणि तरच तुम्ही जीवनामध्ये पुढे देखील जाल. म्हणून सत्य हे नेहमी शांत असतं, कारण त्याला माहिती असतं काही गोष्टींची उत्तरं वेळ आल्यावर द्यायचीच असतात आणि मग ती वेळ आल्यावरती उत्तरं नक्कीच आपल्यापासून दुसऱ्यापर्यंत पोहोचत असतात. म्हणून जशाच तसं राहिलेलं चांगलं असतं, तेव्हाच माणसं आपल्याशी सरळ वागत असतात.
नाहीतर चांगुलपणाचा फायदा मात्र ते नक्कीच घेत असतात आणि ते आपल्याकडून सर्व कामही करून घेत असतात. म्हणून कोणतीही सवय इतकी मोठी नसते की जी सोडता येत नाही. फक्त मनापासून एक गप आणि निर्णय ठाम घेतला ना तर घेण्याची आवश्यकता आपल्याला परत लागणार नाही आणि तो निर्णय आपण एकदा घेतला तर शेवटपर्यंत आपल्यासोबत टिकून राहील. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण ज्याचे जसे विचार असतात तसेच तो व्यक्ती पुढे जीवनात जात असतो. म्हणून सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याकडल्या बदामापेक्षा महात मात्र असतो. म्हणून आपण जशी संगत केली तसे आपण होत जातो. म्हणून अनुभवाचा आरसा आपल्याजवळ असला की अडचणींचा मेकअप मात्र नक्कीच आपल्याला करता येतो. आणि वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देव किंवा न देव, पण चांगला स्वभाव आणि समजूतदारपणा आणि खरी नाती नेहमीच मात्र साथ देत असतात आणि शेवटपर्यंत देत असतात. म्हणून भक्ती हा असा मार्ग आहे जिथे आपण स्वतःला नम्र बनवतो आणि नम्र आपण नक्कीच बनवलं सुद्धा पाहिजे. आणि मित्रांनो, या जगात सत्यापेक्षा गोड कोणतेही फळ नाही आणि खोटं तुम्ही कितीही बोला पण त्याचं काही भविष्य सुद्धा नाही. कारण खोटं बोलणाऱ्याला एक दिवशी नक्कीच पस्तावा येतो आणि तो नक्कीच सापडत सुद्धा असतो. म्हणून वेळ कोणाचाही सारखी राहत नाही, कारण रडावं त्यांनाही लागतं ज्यांनी दुसऱ्यांना रडावलेलं असतं. म्हणून त्याची कर्माची फळं त्यांना नक्कीच भेटत असतात. म्हणून आपण चांगलंच कर्म करावी आणि प्रत्येकाशी चांगलंच आपण बोललं पाहिजे. काही लोकांना नाती तुटले तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला मात्र त्यांना जमत नाही. असं कधीही करू नका. आपली चूक असेल तर नक्कीच मान्य करायला शिका, कारण त्याने आपण नक्कीच छोटे किंवा मोठे होत नाही. कारण आपण आपली चूक मान्य करतोय म्हणून आपल्याला कमीपणा सुद्धा येत नाही. म्हणून चूक मान्य करायला शिका. कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही, पण याचं एक फळ नक्कीच मिळतं. तुम्ही प्रत्येकाविषयी चांगलं वागता हे तुमची चांगली गोष्ट आहे. म्हणून चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं, पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड मात्र असतं. म्हणून वेळेवर निर्णय घेण्याची क्षमता विकसित करून आपण भविष्यातील संभाव्य समस्यांवर उपाय मात्र शोधू शकतो. म्हणून तुम्हाला आत्ताच निर्णय घ्यावा लागेल आणि आत्ताच काय ते तुम्हाला सगळं काही बघावं लागेल. उद्या कोणासाठी नाही आणि उद्यासाठी कोणी आपल्या सोबतही नाही. म्हणून आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला मात्र महत्व आहे. म्हणून ते तुम्हाला चुकीच्या गोष्टीमुळे जर ओळखत असतील तर तुमची काही इज्जत त्याच्या मागे राहत नाही. आणि तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी ओळखत असतील तर नक्कीच तुम्ही इज्जत भरपूर कमावली आहे. म्हणून मित्र गरजेसाठी नव्हे तर सवय म्हणून जोडावेत, कारण गरज संपते पण सवय मात्र तुटत नाही, ती शेवटपर्यंत आपल्या सोबत राहत असते. म्हणून शब्दांना उच्चारण्यासाठी त्यांना तपासून मात्र घेतलं पाहिजे, कारण कुठलाच खोडरबर जिभेवर चालत नाही आणि तो चालणारही नाही. कारण एकदा निघालेला शब्द आपण कधीही परत घेऊ शकत नाही. हा माफी नक्कीच मागू शकतो, पण त्यासाठी आपल्याला नक्कीच मग ते फळ मात्र त्याचे भोगावे लागते आणि फळ मात्र खूप वाईट असते. म्हणून उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिला तर वर्तमानासोबत भविष्यही उघडून नक्कीच अवघड होऊन बसेल आणि तुम्हाला काही कळणार सुद्धा नाही की किती वेळ आपला वाया गेला आहे. म्हणून जी व्यक्ती अपयशाच्या भीतीने पुढे जात नाही ती व्यक्ती आयुष्यात कधीच मात्र यशस्वी होत नाही. आणि जोडता नाही आले तर जोडू नका, पण आपल्या माणसांना नक्कीच मात्र तुम्ही आयुष्यातून तोडू नका. कारण सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार, तो तुम्ही नक्कीच सोडला पाहिजे. आणि मित्रांनो, जोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे माणसं. नक्कीच जीवनामध्ये जोडा, नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव येतील. काय चुकलं हे शोधायला हवं, पण आपण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत राहतो. आणि आपली चूक जेव्हा आपण काढू तेव्हा आपल्याला आपल्या चुकांपासून भरपूर काही शिकायला मिळते आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यातून समजून सुद्धा घेऊ शकतो. म्हणून शब्दांची निवड चुकली की वाक्य बदलते आणि माणसाची निवड चुकली ना की आपले आयुष्य बिघडत असते. म्हणून तुमची संगत कशी आहे यालाही तितकेच महत्व असते आणि त्याला नक्कीच तितके महत्व का असते हे तुम्हाला सांगतो. कारण तुमची संगत जर वाईट असेल तर तुम्हाला नक्कीच वाईट विचार येतील आणि त्यामागे तुम्ही धावत जाल. आणि संगत जर चांगली असेल तर नक्कीच तुमच्या मागे चांगले विचार राहतील आणि त्या चांगल्या विचारांमुळे तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही यश मिळवू शकता आणि यशस्वी सुद्धा होऊ शकता. म्हणून धन मिळवणे खूप सोपे आहे, पण मन मिळवणे खूप कठीण आहे. कारण मन आपण नक्कीच मिळवू शकत नाही, त्यासाठी कालावधी मात्र लागतो. म्हणून काही गोष्टी अशा असतात ज्या सोडून देण्यातच आपलं भलं असतं, नाहीतर मग ते आपल्याला जीवनभरासाठी त्रास करून जात असतात. म्हणून उपकार करून परतफेडीची अपेक्षा करणे म्हणजे सत्कर्माचे पुण्य धुळीत मिळवणे असे त्याचा अर्थ होतो. म्हणून बाहेरच्या विश्वापेक्षा मनाचे विश्व मोठे आहे.
मनात सुंदर विचार असतील तरच जग सुंदर दिसणार आहे, हे मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, कोण म्हणतं श्रीमंत होण्यात मजा आहे, जर मिळाला श्याम तर सुदामा होण्यातही नक्कीच मजा आहे. कारण मित्र आपला तसा असायला हवा आणि तो आपल्याला तसं जीव सुद्धा लावायला हवा. म्हणून माणसं जरी सोन्यासारखी असली ना, तरी त्याच्यातही कॅरेटचा मात्र फरक असतो आणि तोच फरक माणसांमधील स्वभाव ओळखायला आपल्याला मदत करत असतो. म्हणून लोभाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा मायेने जवळ येणाऱ्या लोकांना मात्र तुम्ही जपले पाहिजे. आणि आयुष्यात कधीच पश्चाताप तुम्हाला होणार नाही आणि नक्कीच तुम्हाला धोकाही मिळणार नाही आणि विश्वासघातही होणार नाही. म्हणून प्रत्येक दिवस देवाने दिलेली भेट आहे, उद्याची कोणतीही हमी नाही. त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक राहा आणि देवावर मात्र तुम्ही विश्वास ठेवा. आणि ज्या माणसाजवळ सत्य, पावित्र्य आणि निस्वार्थ वृत्ती या 3 गोष्टी आहेत, त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता जगातील कोणत्याही शक्तीमध्ये अजिबात मात्र नाही. आणि प्रवासाच्या वाटा किती खडतर असल्या ना, तरी एखाद्या सुंदर वळणावर थोडासा विसावा घेऊन प्रवासाची पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजे हे आयुष्य होते. आणि हेच आयुष्य तुम्हाला तसेच पुढे घेऊन जायचे आहे. ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती महत्वाची असते आणि आपण जशी कल्पना करतो आणि जसा विचार करतो तसेच आपण बनतो. जर तुम्ही वाईट विचाराकडे वळले असाल आणि वाईट संगतीत असाल तर तुम्हाला वाईट विचार नक्कीच येतील आणि चांगल्या संगतीत असाल तर तुम्हाला चांगले विचार हे नक्कीच येतील. म्हणून समानता ही एक कल्पनारम्य गोष्ट असू शकते, परंतु तरीही एक शासकीय तत्व म्हणून स्वीकारली पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीला आपण समान दर्जा दिला पाहिजे आणि समान दर्जा दिला तरच आपल्यामधली माणुसकी जिवंत आहे असे म्हणायला हरकत मात्र नाही. म्हणून आधार आणि उधार या दोघांनाही धार असते. म्हणून गरज संपली की ती देणाऱ्यालाच कापत असते, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कोणाला आधार देताय हे तुम्ही नक्कीच विचार करून दिला पाहिजे आणि कोणाला उधार देताय तोही तुम्ही विचार करून दिला पाहिजे. कारण चांगली माणसं आपल्यासोबत असली की वाईट दिवसही मात्र छान जात असतात. कारण ती माणसं अशी मनमोहक असतात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये नक्कीच गोडवा सुद्धा असतो. मित्रांनो, म्हणून मनातील कडवटपणा क्वारंटाईन करून पहा. खूप नाती व्हेंटिलेटरवर जाण्यापासून नक्कीच वाचतील. म्हणून तुमचा कडवटपणा सोडून द्या आणि प्रत्येकाशी गोड बोलायला शिका. पैंजण जरी सोन्याचं असलं ना तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयाची असली ना तरी ती कपाळीच लावली जाते. म्हणून किमतीवरून कोणाचं अस्तित्व ठरत नाही आणि यापुढे ठरणारही नाही. म्हणून आपण आपल्या आनंदासाठी घालवलेला वेळ कधी वाया जात नसतो आणि स्वतःशिवाय कोणालाही शरण जाऊ नका. कारण तुमच्यासारखे तुम्ही जात आणि तुम्हाला देवाने वेगळे त्यासाठीच बनवले आहे. कारण तुम्ही जीवनामध्ये काहीतरी नवीन करून दाखवण्यासाठी आला आहात. म्हणून जीवनात 2 गोष्टी कधी वाया जाऊ देऊ नका. एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. तो नक्कीच भरभरून जाऊन घ्या आणि भरभरून पोट भरून तुम्ही जीवन सुद्धा घ्या. कारण यातच खरा आनंद आहे आणि हेच मात्र जीवन आहे. म्हणून पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, दुःख असले कितीही तरी मधुर असावी आपली वाणी. आणि ती वाणी आपल्याला जीवनामध्ये भरपूर चांगल्या व्यक्ती मिळवून देत असते आणि चांगल्या व्यक्तींचा सहवास आपल्याला लाभत सुद्धा असतो. म्हणून जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते त्या व्यक्तीस नेहमी अपेक्षेपेक्षा मोठं फळ मात्र प्राप्त होत असतं आणि ते फळ मात्र खूप मोठं असतं आणि चांगलं सुद्धा असतं. म्हणून एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर मात्र होत नाही. म्हणून आयुष्य हे हसत खेळत जगायचं असतं. चिंता, भीती, शोक, क्रोध, निराशा, मत्सर, लालसा आणि वासना यामध्ये अडकून पडणे मूर्खपणाचे नक्कीच आहे. म्हणून तुम्ही दानशूर असलात तरी जर चुकीच्या मार्गाने धन कमावले तर तुम्हाला त्याचे फळ नक्कीच भोगावे लागते. आणि लोकांचा विचार करू नका. त्यांना डोक्यावरचा एक पांढरा केस 100 काळ्या केसांच्या आधी मात्र दिसत असतो, हे लक्षात घ्या. आणि ते 100 काळे केस त्यांना दिसत नसतात. म्हणून आपली चुकीची जी कामं असतात ती त्यांना लवकर दिसत असतात आणि आपण जी चांगली कामं केलेली असतात ती त्यांना अजिबात दिसत नसतात. म्हणून अशा माणसांसोबत नक्कीच तुम्ही कधीही मैत्री नाही करावी. आणि ज्या मार्गावर आजपर्यंत काही मिळाले नाही त्या मार्गाचा त्याग मात्र तुम्ही नक्कीच केला पाहिजे. कारण त्या मार्गापासून तुम्हाला काहीच मिळणार नाही आणि काही सफल सुद्धा तुम्ही त्यात होणार नाही. म्हणून तुमचा मार्ग बदलला पाहिजे आणि तुमचे ध्येय तेच राहिले पाहिजे. म्हणून शब्दांमध्ये नष्ट करण्याची तसेच निर्माण करण्याची ताकद मात्र असते. म्हणून शब्द तुम्ही जरूर जपून वापरले पाहिजे आणि शब्दाला धार सुद्धा नक्कीच असते. म्हणून कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज मात्र लागत नाही. आणि शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम मात्र साधन नाही. म्हणून मौन बाळगायला शिका
आणि शब्द चांगले वापरायला शिका. सख्ख नाही पण पक्क नातं म्हणजे मैत्री असतं. सक्त नाही पण व्यक्त होणं म्हणजे मैत्री असतं. रक्ताचं नाही पण हक्काचं नातं म्हणजे नक्कीच मैत्री असतं. आणि हीच मैत्री तुम्ही तुमच्या मित्रांसोबत करू शकता आणि तुम्ही स्वामींसोबत सुद्धा करू शकता. कारण स्वामी सर्वांचे मित्रच आहेत आणि ते मित्रांप्रमाणे आपल्याला प्रत्येक संकटात साथ मात्र देत असतात. म्हणून पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो लागतो गोडच. त्याचप्रमाणे नामस्मरण कसेही आणि कुठेही गेले ना तरी ते भगवंतापर्यंत पोहोचतेच आणि ते पोहोचल्याशिवाय राहत सुद्धा नाही. म्हणून यशाची दारं त्यांच्यासाठी उघडली जातात जे त्या दारापर्यंत नक्कीच पोहोचत असतात. म्हणून अंकाचा शोध पण किती विचित्र आहे ना. कमवायची वेळ आली की 2 पेक्षा 1 हा छोटा ठरतो आणि स्पर्धेची वेळ आली की 1 हा 2 पेक्षा महान मात्र ठरत असतो. म्हणून दुष्काळ अन्नाचा असेल तर माणूस मरत असतो, पण संस्काराचा असेल ना तर माणुसकी मात्र नक्कीच मरत असते. म्हणून चालण्यासाठी आपले चरण आणि प्रगती करण्यासाठी आपले आचरण खूप जीवनामध्ये महत्वाचे आहे. आणि कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं. उपदेशक मात्र नक्कीच होऊ नये आणि थोडा वेडेपणाही असावा जगण्यात. कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात आणि जास्त समजूतदारपणाही चांगला मात्र नसतो. म्हणून उगवत्या सूर्यासारखी संधी रोज येत नसते. म्हणून तिचा शोध घेणे मात्र गरजेचे असते आणि तो शोध तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. तरच तुम्ही चांगल्या गोष्टी जीवनामध्ये मिळवू शकाल आणि चांगल्या गोष्टी आत्मसात सुद्धा करू शकाल. कारण चांगल्या गोष्टी आत्मसात करणे ही सुद्धा एक चांगली कला आहे. आणि जे समोर असते ते दिसत नसते आणि जे समोर नसते त्याचा विचार मात्र मन मात्र करत असते. आणि धर्मासाठी लढणे व्यर्थ आहे, पण जगभर एकच धर्म आहे, तो म्हणजे 2 असतील तर ती फसवणूक आहे आणि ज्यामध्ये सत्य नाही तो धर्म नाही, हे मात्र निश्चित आहे. लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास आपल्यालाही दुप्पटपणे कुठेतरी भोगावा लागत असतो आणि हे कर्मच असतात. आणि आपल्याला नक्की समजत असते की आपल्याला त्या व्यक्तीला त्रास दिलेला होता, त्यामुळे आपल्याला ह्या वेदना सहन कराव्या लागल्या. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित मात्र नक्कीच केले पाहिजे. आणि तहानलेल्या पाणी, भुकेल्याला अन्न आणि मनाने हरलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताही धर्म या जगात असू शकत नाही. म्हणून कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असे समजून फक्त तुम्ही आयुष्यामध्ये चालत राहा. तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहेत आणि तुम्हाला कोणी रोखूही शकणार नाही. आणि ज्या पावलांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते ना, अशी पावले कधीच मात्र थकत नाही आणि जीवनामध्ये थकणारही नाही. आणि कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मात्र मिळवू देत नाही. आणि ही सवय आपली मानसिक शांती नक्कीच भंग करत असते. आणि जीवनात गोष्टी मनाप्रमाणे असतील तर ती देवाची मात्र कृपा असते आणि मनाविरुद्ध असतील तर ती देवाची इच्छा मात्र पूर्णपणे असते. म्हणून बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खणखणीत असून चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्याची किमया मात्र असावी लागते. त्यासाठी थोडंसं धाडस मात्र हवं आणि ते धाडस तुम्ही नक्कीच कमवायचं आहे. आणि आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कोणीतरी असणं यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते. म्हणून माणसं तुम्ही नक्कीच जपली पाहिजे आणि एकत्र फॅमिली तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे. कारण त्यातच खरा आनंद आहे आणि तेच खरं जीवन मात्र आहे. जर तुम्हाला स्वतःमध्ये कोणतीही समस्या दिसली ना तर त्याचे निराकरण देखील तुमच्यामध्येच तुम्हाला सापडेल. फक्त ते तुम्हाला शोधता आले पाहिजे आणि तुम्ही ते शोधले तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी झालात असे आपण समजू शकतो. आणि तुम्ही फक्त स्वतःच्या प्रगतीचा विचार करा, म्हणजे आपल्याबद्दल कोण काय बोलतंय हा विचार करायला तुमच्याकडे वेळच उरणार नाही आणि तुम्ही स्वतःच्या प्रगतीमध्ये नक्कीच राहाल. म्हणून उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुलं तुम्हाला सुगंध देवोत आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो, ही स्वामींचरणी माझी प्रार्थना राहील. आणि मित्रांनो, तुमच्या आवडत्या मित्राला हा नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि त्याला सांगा की तुमच्या जीवनामध्ये चांगल्या मित्रांची नक्कीच गरज आहे आणि चांगल्या विचारांची सुद्धा नक्कीच गरज आहे. त्यामुळे हे चांगले विचार तुम्ही त्यांनाही पाठवू शकता. मित्रांनो, दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा थकत नाही जेवढा राग आणि चिंतेने मात्र थकत असतो. म्हणून राग आणि चिंता अजिबात करू नका आणि अजिबात त्याच्या फंद्यातही तुम्ही पडू नका. म्हणून तुम्ही मेहनत करा. केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. त्याचे फळ उशिरा का होईना नक्कीच मिळते आणि शेवटी ते तुमच्या मनाला नक्कीच सुखात ठेवून जाते. आणि ज्या व्यक्तीच्या मनात शंका राहते ना त्या व्यक्तीस कधीही सुख शांती मिळत नाही. म्हणून शंकेपासून दूर राहण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. शंका किंवा संशयाच्या सवयीपेक्षा गंभीर काहीच नाही. कारण संशय नात्यामध्ये दुरावा निर्माण करून सर्व काही नष्ट मात्र करतो. आणि जीवनात समाधान शोधलं तक्रारी आपोआपच कमी होत असतात आणि नशीब नाही
पण प्रयत्न आपल्या हातात असतात आणि तेच आपल्याला यशापर्यंत मात्र घेऊन जात असतात. आणि आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता येतात हे मात्र निश्चित आहे. आणि जीवनात सुख शांती हवी असल्यास निर्णय इतरांकडे बघून नाही तर परिस्थिती आणि कार्यक्षमता बघून तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे आणि तसेच तुम्ही निर्णय घ्यायला शिकले पाहिजे. आणि मित्रांनो, रात्र ओसरली, दिवस उजाडला, तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला, कोवळ्या किरणांनी झाडे झळकली आणि तुम्हाला सकाळची नक्कीच कामे उरकायला हवीत आणि कामे चांगली जायला हवीत. त्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर शुभेच्छा याव्यात आणि भरपूर काही गोष्टी चांगल्या घडाव्यात. त्यासाठी स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असाच राहील आणि तो असाच ठेवण्यासाठी फक्त स्वामींचं नामस्मरण आणि स्वामींची आठवण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काढली पाहिजे. ती आठवण काढली म्हणजे स्वामीही तुमची आठवण काढतात आणि तुम्हाला नक्कीच ते आशीर्वाद सुद्धा देत असतात. म्हणून कोणतेही कार्य करताना वाईट विचार मनात असतील तर वाईटच होईल आणि चांगले विचार मनात असतील तर आनंद कायम सावलीसारखा आपल्या सोबतच राहील. आणि विचारांवर सर्व जग अवलंबून आहे आणि असेच विचार आपण चांगल्या पद्धतीने केले तर चांगले जीवन आपण नक्कीच जगू शकू. म्हणून एक चांगलं जीवन अनेक चांगल्या आठवणींचा संग्रह असते आणि अनेक चांगल्या आठवणी तुम्ही निर्माण करण्यासाठी तुम्हाला माणसेही जोडावी लागतील, तरच तुमच्या नक्कीच मेमोरीज बनतील आणि तुम्हाला भरपूर काही प्रसंग असे येतील ज्यात तुम्ही काहीतरी नवीन केलेलं असेल. म्हणून अपेक्षा, गैरसमज, अहंकार आणि तुलना यामुळे नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही नाती हे तुम्हाला सोडून जाऊ शकतात. म्हणून या गोष्टी तुम्ही सोडून द्यायला शिका आणि निघून गेल्यावर किंमत मात्र कळते, वेळेची, प्रेमाची आणि माणसांची. म्हणून आपण जीवनामध्ये आपल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या व्यक्ती आहेत त्यांची किंमत मात्र तुम्ही करायला हवी आणि देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म कधी तुम्हाला माफ करणार नाही. आणि जेव्हा तुम्ही लोक काय म्हणतील हा विचार करणे बंद करताना तेव्हा समजून जा की तुम्ही यशाची पहिली पायरी मात्र पार केलेली आहे आणि तीच पायरी तुम्हाला भरपूर वर देखील घेऊन जाणार आहे. म्हणून व्यक्ती धनवान असूनही त्याचे मन शांत नसेल तर त्याचे धन व्यर्थ आहे, कारण शांती सर्वात मोठे धन आहे आणि तेच धन आपण कमवायचे, कारण त्याच्यामुळे आपल्या जीवनात नक्की शांती येऊ शकते आणि नक्कीच आपल्याला चांगलेही वाटू शकते. आणि ज्या मनुष्याजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या मनुष्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता मात्र पूर्णपणे असते आणि ती असायलाच पाहिजे. आणि समोर संकट दिसलं की त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं, झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही, हेच आपण नक्की शिकलं पाहिजे आणि त्याने आपण नक्की जीवनामध्ये पुढेही जाऊ शकतो. म्हणून स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. मित्रांनो, तुमच्या पाठीमागे स्वामींचे आशीर्वाद कायम राहोत ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला जीवनामध्ये उत्साही बनायला लागेल त्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल. आणि मित्रांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच या संदेशाला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम स्वामी समर्थ असं नक्की लिहा आणि तुमच्या मित्राला पुढे व्हिडिओ नक्कीच पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.